नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आपण भावाला राखी बांधताना किती गाठी माराव्या याबद्दल माहिती घेणार आहोत आणि त्याचं महत्त्व आणि शुभ मुहूर्त हे पण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हटले जाते. याच दिवशी बहीण भावाच्या पवित्र नात्याच्या प्रतीक असलेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो. रक्षाबंधनच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या निरोगी आयुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी शुभेच्छा देते. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि सोबतच तिची आवडती भेटवस्तू देखील देतो. रक्षाबंधनच्या दिवशी भद्रा काळ असल्यामुळे राखी बांधली जात नाही. यंदा रक्षाबंधन 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधनच्या दिवशी राहुकाल आणि भद्रकाल या दरम्यान भावाला राखी बांधणे टाळावे. हे दोन्ही मुहूर्त राखी बांधण्यासाठी अशुभ मानले जातात. यावर्षी रक्षाबंधनावर भद्राची सावली पडणार नाही, परंतु 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 10:30 राहुकाल आहे. या 1.5 तासाच्या राहुकाळामध्ये राखी बांधणे टाळावे. त्यानंतर तुम्ही दिवसभर केव्हाही राखी बांधू शकतात. राखीच्या धाग्याला रक्षासूत्र म्हणून संबोधलं जातं. राजसूय यज्ञाच्या वेळी भगवान कृष्णाला द्रौपदीने रक्षासूत्र म्हणून पदराची चिंदी बांधली होती. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली असं सांगण्यात येत आहे. तर राखीच्या 3 गाठी बांधणे असते शुभ. शास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर राखी बांधण्याला खूप महत्त्व आहे. रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीने आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधताना धाग्याच्या 3 गाठी मारणे शुभ मानले जाते. रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. पण राखी बांधताना राखीच्या दोऱ्याला 3 गाठी बांधाव्यात असे म्हणतात. त्यामागे काय तर्क आहे तो जाणून घेऊया. राखी बांधताना बहिणी आपल्या भावासाठी सर्वप्रथम पाट मांडतात. पाटाखाली व पाटाभोवती रांगोळी काढतात. पाटावर आसन घालून त्यावर भाऊरायाला बसवतात. त्याला गंध अक्षता लावतात आणि सोन्याच्या अंगठीने किंवा 2 सुपाऱ्यांनी औक्षण करतात. त्यानंतर राखी बांधून भावाकडून रक्षणाचं वचन घेतात. राखी सुटू नये म्हणून बहिणी राखीच्या धाग्याला 2 गाठी बांधतात, पण काही जण त्या जागी 3 गाठी बांधतात. या 3 गाठींचा संबंध त्रिदेवांशी लावला जातो. या 3 गाठी ब्रह्मा, विष्णू, महेशाला स्मरून बांधल्या जातात. या जगाचा सांभाळ हे त्रिदेव करतात. त्यांनी आपल्या भावाचेही रक्षण करावे, त्याच्यावर कृपादृष्टी ठेवावी म्हणून त्यांचे स्मरण करून 3 गाठी बांधाव्यात असे सांगितले जाते. असे मानले जाते की मनगटावर बांधलेल्या गाठीचा संबंध या पवित्र नात्याच्या ऋणानुबंधाशी सुद्धा असतो. राखीची पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ बहिणीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधली जाते. रक्षाबंधनात विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते. शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते अशी मान्यता आहे. रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही या रंगाच्या राख्या बांधू नका. भाऊ बहिणीच्या आयुष्यावर या राख्या बांधल्यामुळे होतो परिणाम. रक्षाबंधनाच्या दिवशी एक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधून त्याच्या संरक्षण आणि प्रगतीसाठी प्रार्थना करते. रक्षाबंधनासाठी मार्केट सजले आहेत. असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. अशात बहिणींनो, तुम्ही भावासाठी राखी घेण्यासाठी बाजारात जाणार असाल तर चुकूनही कुठल्याही राख्यांची खरेदी करू नका, अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतात. कोणत्या रंगाची राखी चुकूनही बांधायची नाही. तर काळ्या धाग्याची राखी बहिणीने भावाच्या मनगटावर बांधू नका. राखी नेहमी रेशमी धाग्यांचीच असावी. यासोबतच आजकाल अशी फॅशन झाली आहे की राखीवर राधाकृष्ण, शिवलिंग, गणपती किंवा इतर देवांच्या नावाचा कोणताही शब्द असेल तर अशा राख्या अजिबात बांधू नका. असे केल्यामुळे भाऊ आणि बहीण दोघांवरही विपरीत परिणाम होतो. प्लास्टिकपासून बनवलेली राखी अजिबात वापरू नका. याचा नकारात्मक परिणाम बहीण भावाच्या आयुष्यावर पडतो. जुनी किंवा तुटलेली राखी अजिबात बांधू नका, कारण तुटलेल्या वस्तू कोणत्याही पूजेत वापरल्या जात नाहीत. आज आपण भावाला राखी बांधताना किती गाठी माराव्यात
याबद्दलची माहिती घेतलेली आहे. तुम्हाला अशाच नवनवीन माहिती कथा ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.